साधारणतः मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मला वाटतं मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे पाऊस झाला आणि त्यामध्ये शहरातल्या वेगवेगळ्या भागात पाणी साठलं होतं. त्याच्यामधल्याच जो आपला हा आदिला नदी आहे किंवा नाला जे काही तो स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये मोठ्या आजूबाजूला बरंच पाणी साठलं गेलं. त्यात मला तो वरचा हिप्परगा तलाव आहे तो भरला होता आणि त्याच्यातून मग त्याच्या सांडव्यातून पाणी सोडलं गेलं. त्यामुळे बरंचसं भाग पूरग्रस्त आणि पाण्याखाली होता. त्यानंतर मग आम्ही जेव्हा हा बाब लक्षात आली त्यानंतर मग आम्ही मागच्या वर्षी आमचं आपला जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याचं पण काम सुरू होतं. साईड बाय साईड आम्ही मग सर्व शहरातले नाले जे आहेत आणि जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्याच्या संदर्भात आम्हाला त्याचे रेखांकन आम्हाला करून द्या असं इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही सुरुवातीला पत्रव्यवहार केला. मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की जे शहरातले इतर नाले आहेत छोटे त्याची पूर्ण जबाबदारी महापालिकेची राहील मार्किंग करणं आणि हे आदिला नदी किंवा नाला ते जे काही स्ट्रक्चर आहे त्याची जी कार्यक्षेत्र आहे ते इरिगेशन डिपार्टमेंटचं आहे. त्याच्या संदर्भात आम्ही कारवाई करू आणि इतर बाबतीत महापालिकेनं करावं अशा त्याने आम्हाला लेखी स्वरूपात सूचना इरिगेशन डिपार्टमेंटनं दिल्या. त्यानंतर मग आम्ही आमचं जो डिझास्टर मॅनेजमेंटचे प्लॅन आहे ते आम्ही इतर जे नाले आहेत आमच्या शहरातल्या जवळजवळ 72 नाले आम्ही मार्क केले ते आमच्या DP प्लॅनवर दाखवले आणि जानेवारीमध्ये आम्ही पब्लिश केले. आणि हे आदिला नदी किंवा नाला जे काही स्ट्रक्चर असेल त्याच्या संदर्भात मग त्यांचं जे अधिकार क्षेत्र किंवा ज्याला आपण ज्युरिडिक्शन म्हणतो ते मुख्य अभियंता किंवा चीफ इंजिनियर पुणे जे आहेत तर त्यांचं येतं. मग त्याच्यासाठी मागच्या वर्षी काय झालं की बऱ्याच वेळा जेव्हा हे पाणी घरात गेलं तेव्हा अल्टिमेटली मग ती रिस्पॉन्सिबिलिटी त्या नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी जे लेआउट झालेले आहेत काय बऱ्याचशा लोकांनी घरं बांधलेले आहेत मग अल्टिमेटली जबाबदारी महापालिकेवर येते की महापालिकेनंच त्याला बांधकाम परमिशन दिलेले आहेत आणि मग त्यात कशा दिल्या गेल्या. तर आजच्या घडीला त्या नदीचं पात्र काही ठिकाणी तर 10 फूट 15 फूटसुद्धा राहिलेलं नाही आहे. तर यात प्रामुख्यानं आजच्या घडीला आम्ही मग जेव्हा आम्ही CE साहेबांना जेव्हा पत्रव्यवहार केला की जे काही स्ट्रक्चर असेल त्यात आमचा महापालिकेचा कोणताही त्यात आमचं स्टँड नाही आहे की नदी डिक्लेअर करा नाला डिक्लेअर करा. आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या ज्या बाउंड्रीज आहेत जे नाल्याचं क्षेत्रसुद्धा आजच्या घडीला आमच्याकडे रेकॉर्डला नाही आहे. नाला कुठं जातो किंवा समजा ब्ल्यू लाईन किंवा रेड लाईन जर त्याला लागू होत असेल आता ते सुद्धा त्या टेक्निकल विषय आहे आणि तो इरिगेशन डिपार्टमेंटचा विषय आहे. तो लागू होतो किंवा नाही लागू होता तो नाल्याचं पात्र काय आहे त्याच्या बाउंड्रीज जर आम्हाला मार्क करून दिल्या तर त्याच्या अनुषंगाने जे काही लागू नियम असतील त्याच्या अनुषंगाने आम्ही मग बांधकाम परमिशन इश्यू करू शकू. भविष्यात कसं होतं आम्ही त्यांच्याकडून इरिगेशन डिपार्टमेंटकडून ही बेसिक माहिती न घेताच जर बांधकाम परमिशन इश्यू केल्या तर अल्टिमेटली ते म्हणजे महापालिकेच्या दृष्टीनं चुकीचं होईल आणि नागरिकांनासुद्धा आम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो असं एक प्रकारे इनडायरेक्टली होईल. तर त्यामुळं जेव्हा कधी ही इरिगेशन डिपार्टमेंट आपल्याला त्याचं नदी असेल नाला असेल जे काय असेल त्याचं मार्किंग करून देईल. जर तिथं रेड लाईन ब्ल्यू लाईन लागू होत असेल तर त्याचं पण आम्हाला ते मार्किंग करून देईल. जेव्हा कधी आमच्याकडून प्राप्त होईल त्यानंतर आम्ही मग त्याच्या अनुषंगानं बिल्डिंग परमिशन आणि जे काही लेआउट वगैरे असतील त्याच्या परमिशन देऊ. महापालिकेचं त्याला नदीच म्हणावं किंवा नाला म्हणावं असं कुठलाही आमचा स्टँड नाही आहे. ते त्यांचा टेक्निकल विषय त्या डिपार्टमेंटचा तो डिपार्टमेंट जे काही निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल. फक्त आपल्या भागात नाही मला वाटतं गेल्या 2-3 वर्षामध्ये सांगली आणि कोल्हापूरला जेव्हा पुराचं प्रमाण झालं तेव्हा माननीय मंत्री महोदयांनी सर्वच नद्यांचं ब्ल्यू आणि रेड लाईनचं मार्किंग करण्याच्या सूचना सगळ्यांनी दिलेल्या आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे 2022 पासूनच ही प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यात त्यांनी IIT बॉम्बेला सुद्धा म्हणजे त्यांची जी काही चर्चा झाली आमची इन्फॉर्मली तर IIT बॉम्बेलाचा सुद्धा त्यांनी म्हणजे कन्सल्टन्सी आणि त्यांचं जे गायडन्स आहे ते घेतलेलं आहे. ते त्यांच्या डिपार्टमेंटचं आहे. फक्त आम्ही काय केलं की आमच्याकडं हे आल्यानंतर ते बऱ्याचशा बांधकाम परमिशन आमच्याकडे आल्या होत्या मग त्या प्रलंबित आहेत म्हणून आम्ही त्यांना मागच्या 3-4 महिन्यापूर्वी त्यांना पत्रव्यवहार केला होता की लवकरात लवकर आम्हाला अवेलेबल करून द्यावं की कारण बऱ्याचशा लोकांचे बांधकाम परमिशन त्यामुळं प्रलंबित आहेत. तर ते मागे 1-2 त्यांच्या CE साहेबांशी पण आम्ही फोनवर चर्चा केली होती. तर लवकरच ते आम्हाला उपलब्ध करून देणार असं त्यांनी आम्हाला माहिती दिली होती. पण जे काही निर्णय असेल त्याच्यामध्ये तो टेक्निकल त्या विभागाचा ते ज्युरिडिक्शन आहे तर ते त्यात निर्णय घेतील आणि जेव्हा आम्हाला ते प्राप्त होईल त्यानुसार आम्ही त्यांच्या आलेल्या मार्किंगनुसार जे काही त्यांनी जे देतील त्यानुसार आम्ही नियमानुसार कारवाई करू. नाही आता सध्या तर आम्ही काय करतो की सध्या त्या ठिकाणी त्या नदीच्या नाल्याच्या क्षेत्रामध्ये जे काही नदी किंवा नाला आहे त्याच्या क्षेत्रामध्ये सध्या जे अवेलेबल पात्र आहे तिथं जी काही माती आहे ते खोदकामाचं काम करायला घेतलेलं आहे. अर्ध थोडंफार झालेलं आहे. थोडं आता 1-2 दिवसात पूर्ण होईल. तर सध्या किमान खोलीकरण आणि पाणी जाण्यासाठी मार्ग करणे ही सूचना आम्ही तिथल्या झोनल अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. आणि जर काही भागात झालेलं नसेल तर आमच्या झोनल अधिकाऱ्यांशी संपर्क करावा आणि त्या नदीपात्राचं खुलीकरण हे सध्या प्रामुख्यानं आम्ही घेतलेलं आहे. तर ते खुलीकरण करून पाण्याला किमान प्रवाहाला अडथळा होणार नाही कारण बऱ्याचशा त्या नदी नाल्याचा जो क्षेत्र आहे ते उथळ आहे त्या ठिकाणी त्याला खोलीच नाही आहे त्याला. तर ते करण्याची आम्ही सूचना दिलेल्या आहेत. तर नागरिकांना कोणाला जर एखाद्या भागात जर तुम्हाला लक्षात आलं की त्या ठिकाणी त्याचं खुलीकरण ॲडिक्वेट झालेलं नाही तर आमचे जे झोनल अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून ते खुलीकरण करून घेण्यात यावं.
नाही आता त्या शेवटी कसं असतं, आपलं कुठलंही शासकीय काम असतं शासनाच्या ध्येय धोरणानुसार आणि त्यांनी जे गाईडलाईन दिलेले असतील त्याच्यानुसार करतो आहे आपण. आपल्याला म्हणजे कोणाच्या मनात आलं म्हणून असं आपण मार्किंग करू शकत नाही. आणि आपला UDCPR असेल किंवा आपले जे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आहेत त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे की नाला असेल तर नाल्याच्या बाजूला काहीतरी 6 मीटरचे आपण मार्किंग करतो आणि तेवढं बांधकामाला परमिशन देत नाही. नदी असेल तर त्या ठिकाणी रेड लाईन ब्ल्यू लाईनचं मार्किंग घेतो आणि त्याच्या अनुषंगानं मग काही बांधकामं रेडमध्ये अलाव होतात, काही ब्ल्यूमध्ये अलाउड नसतं. जे काही असेल, जे काही स्ट्रक्चर असेल, जेव्हा आपल्याला इरिगेशन डिपार्टमेंटकडून आपल्याला ते प्राप्त होईल त्यांचा स्टडी करून आपण पुढील कारवाई करू. आता शेवटी कसं असतं आहे की आता म्हणजे आता मला काही माहीत नाही याच्या बाबतीतलं का आणि आता मला काय 3 दिवसापूर्वी सर्व वर्तमानपत्रात अर्ध्या पेजच्या बातम्या पण छापून आल्या होत्या. तर मी काय त्याच्या मागच्या मोटिवेशन्स आणि काही मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे. मला या ठिकाणी मी शासकीय अधिकारी आणि मला आपल्याच भागातला माणूस आहे, मला लोकांची काळजी आहे. लोकांचं बऱ्याचशा भागामध्ये असं पण दिसून आलं आहे की आता एक्झाम्पल मी ह्याच्यात सांगू इच्छितो की अशाच साधारणतः काही वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडच्या मला वाटतं मुळा की मोठा नदीच्या पात्रामध्ये 36 मोठे बंगले बांधले गेले होते. त्याला महापालिकेच्या जे DDTP होती त्यांनी परमिशन दिलेली होती. परंतु अल्टिमेटली हे जेव्हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तर तेव्हा सुप्रीम कोर्टानं आदेश दिला आणि 3-3 कोटीचे असे 36 बंगले त्यांना पाडकाम करायला लागलं. तर हे सुद्धा भविष्यात जर असं आमच्याकडून चुकीचं काय काम होऊ नये, अल्टिमेटली जर समजा आता काही लोकांनी समजा चुकून त्या ठिकाणी प्लॉट घेतले असतील आणि त्या ठिकाणी जर भविष्यात काही आपदा निर्माण झाली, भविष्यात कुठलं रेखांकन आलं आणि त्या ठिकाणी लोकांनी पक्के बांधकाम करून जर आता यापूर्वी जे काही बांधकाम झाले त्याबाबद्दल आम्ही काही मानवी दृष्टिकोनातून विचार करू, परंतु भविष्यात पण नवीन कुठले होऊ नयेत. आणि शेवटी कसं होतं, लोकवस्ती जेवढी वाढत जाते तेवढे इश्यू जास्त कॉम्प्लिकेटेड होत जातात. तर जर समजा भविष्यात त्या ठिकाणी जर काही होऊन अजून कॉम्प्लिकेशन लोकांना होऊ नयेत आणि असे कुठलेही शासनाच्या ध्येय धोरणांचं उल्लंघन होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि नागरिकांचं कुठलंही आर्थिक नुकसान करण्याचा आमचा उद्देश नाही आहे. परंतु शासनानं जी आपल्याला गाईडलाईन घालून दिलेले आहेत त्याचा आपण पालन सर्वांनी करणं अपेक्षित आहे. मी पण आहे, तिथले जे कोणी लेआउटधारक असतील त्यांनी करणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी जे काही नदीचं रेखांकन येईल किंवा जे ब्ल्यू लाईन रेड लाईन जर आलं, ते येईल असं माहीत नाही मला, पण आलं तर तेच मला फॉलो करणं आमच्याला सगळ्यांचंच कर्तव्य आहे. म्हणजे ॲज अ महापालिकेचा आयुक्त म्हणून मी किंवा असेल माझी पूर्ण जी टीम असेल बांधकाम विभागाची आणि नागरिक म्हणून, तर जी काही आपल्याला इरिगेशन डिपार्टमेंट गाईडलाईन देईल आणि जे काही रेखांकन देईल त्यानुसार आपण नियमानुसार आपण काम करूया. ह्याच्यात आपल्या म्हणजे आमच्या मनात काय आलं किंवा कोणाच्या मनात काय आलं म्हणून आपण काम करणं अपेक्षित नाही. तर नियमानुसार जे शासनाचे बांधकाम परमिशनसाठी रूल्स आहेत, रेखांकनासाठी त्याच्यानुसार आपण काम करणं अपेक्षित आहे.